शांत खेळ हा महत्वाचा. 3 चेंडू 2 चौकार 1 चौकार 2 षटकार. कृपया नियोजकांना सहकार्य करावे हीच विनंती. पुन्हा एकदा मारलेला हा शिरसाट चौकार आणि असे शिरसाट षटकार. शिरसाट या ठिकाणी पाठवलेला षटकार लगातार मारलेले 3 षटकार. याचबरोबर संघाची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 22. लगातार मारलेले 3 षटकार आणि 1 चौकार अक्षय यांच्या फळीतून निघालेले. आणि जसे षटकार गेलेत तसाच हा वारा त्या दिशेने जात आहे. वाऱ्याच्या दिशेने गेलेले 4 चेंडूतील 3 षटकार 1 चौकार. पावसाचे संकेत देत असताना हा वारा. पण मी या संकेताला सांगेन की थोडं शांत रहा, कारण की येथे फलंदाजी तुफानबाजी होत आहे. तुझ्या तुफानाला थांबवण्यासाठी मैदानात अक्षय उतरलेले आहेत. आणि हा 5वा चेंडू काहीसं दडपण कुलदीप यांच्यावर आणि त्यांनी अवांतर धावा दिलेले आहे. दडपणामागे काहीतरी त्यांचं सूत्र असेल असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु फलंदाजी करताना ताठ मानेने 3 चौकार मारलेले आणि उंचावरून परत मारण्याच्या प्रयत्नात झेल सुटण्याच्या प्रयत्नात खूप प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षणाने. आणि आताची धावसंख्या मला वाटतं 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 25. 2 तू 3 केलेस क्रॉस. शेवटचं चेंडू पहिल्या षटकाचं मारण्याच्या प्रयत्नात आणि पण पुन्हा एकदा अतिरिक्त दिलेली आहे. 26 धावा. 1 साइड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय यांची 26 धावावर. 5 चेंडू अखेर 26. उंच डोंगर उभारलेला आहे. चहूबाजूचे डोंगर कदाचित थोडेसे छोटे पडतील एवढं पहिल्या षटकात पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या. आता मात्र हा षटकार गेलेला वैतरणा नदीच्या दिशेने. वैयक्तिक षटकात 4 षटकार मारलेले आहे आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 32. पहिलं असं कठीण झालेलं कुलदीप यांचं षटक, परंतु आनंदाचं षटक हृदया संघाला. अतिशय उत्कृष्ट संघ हृदया. एकूण पहिल्या षटकात संघाची धावसंख्या 32. गोल कर म्हणजे 30 झाले. चोरट्या 2 की 1 धाव चोरटी काढलेली आहे शांत. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या 33. दुसरं षटक पहिला चेंडू 1 धाव. गोलंदाजाचे नाव छोरा दाखव तुझा तोरा. अशा प्रकारे 1च धावा दिलेली आहे त्याने. कुठल्याही शब्दाचा वैयक्तिक द्वेष आणि रोष घेऊ नये. खेळ आहे हा. मला वाटलं अक्षयच खेळतो, पण इथून आतिश पण काही ऐकत नाही. अक्षयच खेळतोय. मीही काहीसा गोंधळलेला. वैयक्तिक 30 क्रॉस केलेली आहे त्यांनी. वयाची 30 नसेल केली तरी धावांची मात्र 30 केलेली आहे त्यांनी. 38 धावा. 1 मिनिट 32 झाला.
32 होता एक षटकार नाही एक 32 झाला षटकार 39 ना 39 आणि आता 40 42 बरोबर 39 40 41 42 43 45 झाल्या 45 धावाच 45 झालेल्या आहेत. अक्षय आणि आतिश खेळत असताना अक्षय बोलतोय आतिश तू थांब मीच आतिषबाजी करतो आणि याचबरोबर एकूण धावसंख्या झालेली आहे 45 आणि वैयक्तिक धावसंख्या झालेल्या आहेत त्यांच्या 42. उत्कृष्ट असे अक्षय उंचावरून पुन्हा एकदा मारलेला सीमारेषेच्या पार आणि हा एक पुन्हा षटकार. आता हे तसं काही समजत नाही हा षटकार कुठल्या दिशेने आणि मैदान कुठल्या दिशेने. आणि वैयक्तिक 48 धावा झालेल्या आहेत 2 धाव फक्त शिल्लक राहिलेल्या आणि संघाची धावसंख्या 50 क्रॉस झालेली आहे. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 50 क्रॉस म्हणजे 51 आणि वैयक्तिक मात्र त्यातले 3 कमी केले तर 48. नावाजलेले वसे पालघर मधले हे फलंदाज भिवंडीवरून आले. उत्कृष्ट असा अक्षय पुन्हा एकदा मारा केलेला आहे सरळ दिशेने आणि चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेले आहेत सुमित आणि एक धाव चोरटी एक धाव काढलेली आहे. आणि आतिश पाहू आपल्या संघासाठी किती आतिषबाजी करतायत. 52 धावसंख्येवर संघ दोघही नॉन स्ट्राइक नॉन स्ट्राइक खेळत असताना 52 धावसंख्येवर आतिश पाहू आपला पुन्हा एकदा आतिश मारे एकटाच अक्षय मारत नाही अरे हम भी किसी से कम नहीं अशा प्रकारे आतिश आणि एक षटकाराची आतिषबाजी केलेली आहे. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 58 वर 58. आता ह्या संघात अक्षय यांनी 10 चेंडूत 49 धावा केलेल्या आहे आणि त्यांना एक धावा हवी आहे आपले वैयक्तिक अर्धशतक करण्यासाठी आहे. सेंचुरी हाफ सेंचुरी महत्वाची नाही संघासाठी धावा महत्वाच्या आहे येथे कोच सांगत आहेत. उत्कृष्ट असे दोन्ही फलंदाज काहीच न समजलेले दोन्ही गोलंदाज कुलदीप आणि छोरा प्रियाल नवीन गोलंदाज पाहू 2 षटक गचाळ गेलेला 2 गोलंदाजीचे दोन्ही षटक गचाळ गेलेला आहे. आता नवीन गोलंदाजाचे नाव विलास याच नावातच शांतता आहे. पाहू आपल्या संघासाठी आता शांततेने गोलंदाजी करतायत का. परंतु हे तापलेले 2 फलंदाज काहीच कोणाचंही ऐकणार नाहीत. अशा प्रकारे अक्षय आणि आतिश उंचावर मारलेला फटकार काहीसा जवळचा झेलच्या दिशेने पण हे कठीण असं काही दिसतंय परंतु एक धावा चोरटी झालेली आहे 2 धावा चोरटी झालेली आहे. आणि त्यांच्या वैयक्तिक कृपया सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा 11 चेंडूत 51 धावा केलेल्या आहेत त्यांनी आणि त्याची वैयक्तिक अर्धशतक त्यांनी केलेला आहे. आणि संघाचे 60 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी 2 धावावर त्यांना समाधान मानावे लागेल. अक्षय यांना पुन्हा काहीसा न समजलेला मागच्या दिशेने गेलेला चेंडू चौकार दिशेने आणि पंचांनी चौकार धावा घोषित केलेला आणि याचबरोबर
संघाची धावसंख्या झालेली आहे 64 आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 55. 55 धावा झालेल्या आहेत संघाच्या. अक्षयला समोर दिसणारी झळकणारी ट्रॉफी दिसत आहे. चषकाकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी स्वतःच असं वैयक्तिक अर्धशतक केलेलं आहे. शांताशी विलास गोलंदाजी करत असताना काहीच न समजलेलं. पुन्हा एकदा पंचांनी धावा घोषित कराव्या त्याच्यात. चौकार चौकार आणि षटकारात काहीसा थांबता वेग दिसत नाही आपल्याला इथे. याचबरोबर स्वतःची 59 धावसंख्या. येथे जर 10 षटक असते तर मात्र रोहित शर्माच झाले असते हे अक्षय, असं चित्र आपल्याला दिसत आहे इथे. 68 धावसंख्या. शेवटचं षटक असताना सुद्धा तिसरं षटकात 68 धावाचं डोंगर. या वैतरणाचे डोंगर छोटे पडतील अशा धावा केलेल्या आहेत आपल्याला येथे अक्षयानी. पुन्हा मारण्याच्या दिशेने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला येथे दिसतंय. बादच्या प्रयत्नात चोरट्या धावा काढलेल्या आहेत. 2 चोरट्या धावा काढलेल्या आहेत. याचबरोबर 1 धाव. एक धाव आणि बाद. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना अक्षय बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नाव काय राहायचं? अक्षय, आतिश, आदर्श. नावात जशी सुरुवात आहे तशी फलंदाजीत पण यांच्या सुरुवातच आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी अक्षय यांची. नवीन फलंदाज आदर्श. ऑलरेडी आधीच संघाचा धावाचा डोंगरचा आदर्श निर्माण केलाय. त्या दादून एस लावायला गेलेले आदर्श आणि काहीसा न समजलेला चेंडू आदर्श यांना. 1 चोटी धाव काढलेली आहे आणि सामना करतील आता आतिश. याचबरोबर संघाची धावसंख्या 72. आय थिंक सो 1 टू गो. 1 चेंडू शिल्लक आहे. तुमच्या धावांचा डोंगर घेण्यासाठी हा एक वाहन आलेला आहे आणि ते घेऊन जात आहे. 72 धावांचा डोंगर उभा केलेला आहे हृदया 11 संघाने. आतिश पाहू संघासाठी शेवटच्या चेंडूत काय करतायत आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नात कदाचित झेलबाद होऊ शकतात. पाहू काय करतात पण झेलबाद. आतिश यांच्या बॅटेतून निघालेला धनुष्य बाद झालेला आहे. 72 धावा झालेला. जिंकण्यासाठी 73 धावा 3 षटकात. 18 चेंडू 73 धावा. हे समीकरण प्रियाल संघाला पेलवेल का की नाही पेलवणार हे आपण थोड्याच वेळात 18 चेंडूत समजून येईल. प्रत्येक चेंडू चौकार. बहात्तरचं जर तुम्ही समीकरण जोडलात तर प्रत्येक चेंडू चौकार असं हे समीकरण आहे. 72 झालेले आहेत. जिंकण्यासाठी एक अवांतर 1 धाव म्हणजे 73 करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू चौकार. जर षटकार मारला तर दडपण कमी होईल, नाहीतर चौकार हा आवश्यकच आहे. कृपया पुढील संघ कोंडोशी आणि एमसीसी आपली तयारी करावी. काहीसा ढगाळ वातावरण, हवाचा झोका, वाढलेला वेळ. 5:30 वाजण्यात जवळपास 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि सामने खूप शिल्लक आहेत. पंच आणि दोन्ही संघ कृपया लवकरात लवकर सामना सुरू करावा. सामने तुम्हालाच खेळायचे आहे, फक्त वेळेचा अभाव असावा.
दोन्ही संघाचे खेळाडू हृदया संघाने आपली फलंदाजी लवकरात लवकर लावून घ्यावी आणि प्रयाल संघाने लवकरात लवकर दोन फलंदाजाला उतरावे. दोन्ही फलंदाजाचे नाव कृपया दोन्ही फलंदाजाचे नाव सांगावे. अवांतर खेळाडू एक मंचावर यावा. दोन्ही संघाचे अवांतर खेळाडू फलंदाजांची नावं जर नावं नाही मिळाली ती आम्ही XYZ टाकू, बाकी पर्याय नाही. गोलंदाज येत आहे ओमकार आणि फलंदाज कृपया फलंदाजाची नावे सांगावी. आपला स्कोर येथे नमूद होत आहे त्यामुळे फलंदाजाने आपले नावे सांगावी. उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना ओमकार. आम्हाला इथे फलंदाजाची नावे काही कळाली नाहीयेत. हॅलो बॅट्समन नावं सांगा तरी. अशाच धावांचा डोंगर आहे त्याच्यातून तुमचे 2 धावा अजून वाढतील. ओमकार गोलंदाजी करत असताना कुलदीप आणि विशाल फलंदाजीला आलेले असताना ओमकार गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू 0 धाव निर्धाव. धावांचा डोंगराचा पाठलाग करताना प्रियाल संघ. उंचावर मारलेला फटकार झेलबाद. दादा थांबा ना, खेळतील ते खेळतील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओमकार यांच्या मार्फत आणि बाद झालेले फलंदाज कुलदीप. जसं दडपण फलंदाजीवर आहे आणि ते दडपण लगेच आपल्याला रूपांतर झालेलं आहे बाद मध्ये. नवीन फलंदाज आलेले आहेत. भाऊ नाव काय? नरेंद्र मॅक्स. नरेंद्र पाहू आपल्या संघासाठी काय करतायत. फलंदाजी आवश्यक आहे प्रियाल संघाला. प्रत्येक खेळाडू हा खेळत असतो, स्वतःसाठी नाही खेळत, आपल्या संघासाठी खेळतो, आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या नावासाठी खेळतो. स्वतःचं नाव नाही पण गावाचं नाव आणि संघाचं नाव हवं या निमित्ताने तहान भूक विसरून खेळतो मैदानात. आणि त्याचं रूपांतर उंचावरून मारलेला हा षटकाराच्या दिशेने. पाहू चौकार मिळतोय की नाही मिळतोय. मला वाटतं मिळण्याच्या दिशेने आणि आज चौकार. काहीशी अपयशी आकाश. उत्कृष्ट असे चौकार मारलेला उत्कृष्ट असा मारलेला चौकार. नरेन यांनी एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 4. संत गतीने संघाची धावसंख्या. उत्कृष्ट गोलंदाज ओमकार. पाहू आपल्या संघासाठी काय करतायत नरेन. आणि उंच असा मारण्याच्या प्रयत्नात आणि पाव मला वाटतं षटकाराच्या दिशेने आणि हा गेलेला षटकार. पहिला षटकार संघासाठी प्रयाल संघाचा. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 10. काहीच समीकरण जुळवताना नरेन उत्कृष्ट फलंदाजी करताना नरेन. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या पर्यंत आणि हात चौकाराच्या दिशेने गेलेला. पंचांनी नो दिलेला आहे आणि चौकार. अशी या प्रकारे अवांतर 5 धावा झालेल्या आणि संघाची वाढती धावसंख्या जी आवश्यक आहे प्रियाल संघाला.
पंचाने चौकार घोषित केलेला आहे, पण चेंडू हा अवांतर आहे की हा चेंडू मानला जाईल. पंचाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि हा चेंडू आहे, योग्य चेंडू दिलेला आहे आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 14 आणि हा चौकार झालेला आहे. नियोजक खेळाडू आतमध्ये येऊ शकतो कसा? पंच योग्य निर्णय द्या. अतिरिक्त खेळाडू आतमध्ये मैदानात येण्यास मज्जा वाचताना सुद्धा खेळाडूंनी येऊ नये. पेनल्टी समोरच्या संघाला दिली जाईल. तुमची पेनल्टी समोरच्या संघाला दिली जाईल. This is last warning to Hridaya team. Okay. हॅलो. अवांतर धावा दिल्या जातील समोरील संघा जर तुमचा अतिरिक्त खेळाडू आतमध्ये आल्यास. उत्कृष्ट अशी ओमकार यांच्या मार्फत 4 धावा. याचबरोबर उंचावर मारण्याच्या प्रयत्नात गेलेला चौकाराच्या दिशेने आणि हा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी नरेश यांच्या मार्फत. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 18. पहिल्या षटकाखेर जी धावसंख्या हवी होती 18, त्या प्रकारे पहिल्या षटकाची 18 धावा झालेली आहे. 72-73 धावाचा पाठलाग करताना मात्र जर समीकरण जुळवलं तर 20 धावा आवश्यक होत्या आणि त्याचाच पाठलाग करताना त्यांनी 18 धावा केलेला आहे. म्हणजे समीकरण काहीसं थोडंसं जुळताना दिसत आहे. 18 धावा समीकरण जुळताना दिसत आहे आपल्याला प्रयाल संघाचं. कृपया दोन्ही संघांनी आणि पंचांनी लक्ष द्यावे की जर का अतिरिक्त खेळाडू आला तर याच्या पुढे 2 धावा या समोरील संघाला देण्यात येतील. प्रियाल संघाच्या सर्व खेळाडूंना ही वॉर्निंग असेल. नवीन गोलंदाज करण. नवीन गोलंदाज करण मारा करतील. विशाल. उत्कृष्ट फलंदाजी मागच्या षटकात आपल्याला नरेनकडून पाहायला मिळाली. आता पाहू विशाल मारण्याच्या प्रयत्नात आणि मारलेला असा फटकार. 1 धावावर समाधान मानावं लागेल. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 19. फेरबदल आणि पुन्हा एकदा मारा पाहायला आपल्याला मिळेल नरेन यांचा फळीतून. पाहू नरेन आपल्या संघासाठी किती धावा वाढवण्याच्या प्रयत्नात राहतील. मागच्या षटकात त्यांनी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती, परंतु ह्या षटकात पाहू आपण की आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतायत आणि धावांचा किती डोंगर उभारतायत. आणि उंचावरून मारलेला फटकार हा षटकाराच्या दिशेने आणि हा मॅक्सवेल षटकार त्यांच्या फळीतून निघालेला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे वाढती धावसंख्या 25. उत्कृष्ट. मी मगाशीच म्हटलं मागच्या षटकात जशी प्रदर्शन नरेन यांनी केले तेच प्रतिवृत्ती या षटकातही करण्याच्या प्रयत्नात आपल्या संघाचं 73 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रयत्नात नरेन एकतर्फी दिसत आहेत.
किती चेंडू झाले? 2 चेंडू झालेले आहेत करण यांचे. करण यांना मारा करतील नरेन. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र 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 बाद. भरवशाचे फलंदाज नरेन बाद झालेले आहेत. वाढती धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात परंतु बाद झालेले आहेत आणि हे यशस्वी षटक म्हणता येईल हृदया संघाचं. नवीन फलंदाज भाई नाव काय? सुमित. विशाल आणि सुमित पाहू आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतायत. धावसंख्या जशी पाहिजे तशी वाढत चाललेलीच आहे पण ती धावती वाढ संख्या तशीच सदैव वाढत ठेवणं गरजेचं आहे आणि ते आवश्यकही आहे. पंचवीस धावसंख्या झालेली आहे आणि ते डोंगर वाढवत असताना मात्र नरेन बाद झाले आणि ते काहीसं कठीण समजलं जाईल प्रियाल संघाला आणि चांगलं समजलं जाईल हृदया संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी करण यांची. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात परंतु काहीसं निर्धाव. मला वाटतं 4 चेंडू झाले असतील करण यांचे. मग असं गच्चाड क्षेत्र षटक झाल्यानंतर हे करण यांचं अतिशय सुंदर असं षटक गेलेलं आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रियाल संघ आणि पुन्हा एकदा 2 लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत करण यांनी आणि हे संघाची जमेची बाजू पकडता येईल कारण की प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा आहे कारण की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात आपल्याला प्रियाल संघ दिसत आहे परंतु त्याला अंकुश लावण्याचा प्रयत्न हा करण यांनी केलेला आहे आणि हेच एका यशस्वी संघाचं आणि यशस्वी गोलंदाजाचं प्रतीक मानलं जातं. शांत प्रकारे गोलंदाजी करत असताना करण आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. तसेच पाहू फलंदाज आपल्या संघासाठी कितपत प्रयत्न करत आहेत. उंचावर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा षटकार गगनचुंब षटकार. जी षटकाराची आवश्यकता होती तेच षटकार आपल्याला येथे पाहायला मिळालेला आहे. सुमित 31 धावा झालेल्या आहेत संघाच्या एकूण 31 धावा झालेल्या आहे आणि शेवटचं षटक आता मात्र काहीसं कठीण समीकरण दिसतंय आपल्याला कारण की करण यांचं उत्कृष्ट गेलेलं षटक हे प्रियाल संघाला भारी पडत असताना दिसत आहे. नवीन गोलंदाज आतिश यांनी केली बॅटिंग मधून आतिश आता गोलंदाजीमधून आतिश करताना दिसतील आपल्याला. आतिश यांच्या हातातून सुटलेला धनुष्यबाण 31 धावावर थांबलेला आहे. आता पाहू कुठपर्यंत जातोय. शेवटचं षटक आणि 43 धावांची आवश्यकता. काहीसं न जुळलेलं समीकरण येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नरेन बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या संथ गतीने झालेली आहे. ती सुमित यांनी वाढवली आणि हा षटकाराच्या दिशेने मारलेला षटकार मारलेला आहे आणि 36 अशा प्रकारेच समीकरण करावं लागेल. कदाच एखादा अवांतर चेंडू मिळाला तर त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल अशा प्रकारे समीकरण आणि त्याचा पाठलाग करताना सुमित यांनी मारलेला षटकार. अजून एक मग विशाल ओके विशाल यांनी मारलेला फटकार. पुन्हा एकदा मारलेला जोराचा फटकार सीमारेषेच्या पलीकडे लगातार मारलेले 2 चौकार सुमित यांच्या बॅटीतून निघालेले
आणि संघाची वाढती धावसंख्या आपला संघ विजया क्षेत्राकडे नेत असताना विशाल आणि सुमित दिसत असताना 2 चेंडू 2. नाव आतिश, पण विशाल यांनी आपल्या फळीतून केली षटकारांची आतिषबाजी. 2 चेंडू 2 षटकार. आणि काहीच समीकरण पुन्हा एकदा बदलताना 1 धाव काढलेली आहे, फक्त 1 धाव काढलेली आहे. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 44. 3 चेंडू अखेर 44 धावा. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव चोरटी काढण्यात यशस्वी. समीकरण तुटलेलं. आदर्श यांच्याकडे आलेला चेंडू. पुन्हा झेलबाद होण्याच्या प्रयत्नात झेलबाद. समीकरण नक्कीच तुटलेलं आहे. आता यात काही फेरबदल होणार नाही. काहीच फेरबदल होणं अशक्य, असं कठीण आणि अशक्य म्हणता येईल. याच प्रकारे विजयाच्या दिशेने धावत असताना हृदया संघ आणि त्याचं श्रेय जात आहे अक्षय आणि अक्षय बरोबर करण यांना. श्रेय आम्ही सुद्धा सहभागी होऊ शकतो. श्रेय कोणाचाही असू दे, आनंद हा प्रत्येक खेळाडू घेत असतो. नवीन फलंदाज. ढगाळ जसं वातावरण झालेलं आहे तसेच त्यांची जर्सी ही ढगाळ अशी गोलंदाजाची आणि फलंदाजाची. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात 1 चेंडू काढलेली आहे आणि शरणागती पकडलेली आहे. आणि कोणी सांगेल या सामन्याचा सामनावीर कोण ठरलेला आहे तो. आणि कृपया अक्षय यांनी मंचावर यावे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघांना खूप खूप आभार. कृपया अक्षय यांनी नाबाद अशी केलेली शेवटच्या चेंडूत आऊट झाला. खेळी ही नाबादच राहते कायमची. त्यात आऊट आणि नॉट आऊट असं काही नसतो. खेळ हा अजरामर असतो. उत्कृष्ट जशी गोलंदाजी अक्षयने केली त्याचबरोबर उत्कृष्ट अशी गोलंदाजी मानावी लागेल करण यांची, कारण की त्याला खूप साथ लाभली. अक्षय यांना मी विनंती करेन की मंचावर यावे आणि आपलं पारितोषिक घ्यावे. वेळ अभावी तुम्ही सर्वजण पाहताय की कशा प्रकारे वादळ आणि वारा सुटलेला आहे, ढगाळ असं वातावरण झालेलं आहे. राहिला तर तो आमच्याकडे राहील आणि आमच्याकडे वाढीव होईल पुढच्या वर्षीसाठी. त्यामुळे तुमचं पारितोषिक लगेच घेऊन जावे. पारितोषिक रेडीच आहे.